सिटी न्यूज वसा जनसेवेचा। अमरावती येथील जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे व त्यांच्या संचालक सहकार्यांच्या अनिर्बंध भ्रष्टाचाराविरोधात 4 उपोषणकर्त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे। या उपोषणकर्त्यांचा मुख्य रोख हा जलसंपदा विभाग व सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आहे। मागील वर्षी देखील हे उपोषणकर्ते उपोषणास बसले होते, परंतु तेव्हा सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी आश्वासन देऊनही उपोषणकर्त्यांच्या तोंडाला पाणी पुसले होते, असा आरोप उपोषणकर्त्यांचा आहे। उपोषणकर्त्यांमध्ये उत्तम चरपे, बाळासाहेब वैद्य, सुरेश उमक, दिगंबर पुरी व स्वप्नील देशमुख यांचा समावेश आहे। उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे की आमची तक्रार ही जलसंपदा विभाग आणि सहकार विभाग दोघांविरोधातही आहे, कारण कोण्याही सरकारी अधिकाऱ्याला वित्तीय संस्थांचे पद उपभोगता येत नाही, परंतु जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे व त्यांच्या अनेक सहकारी संचालकांनी सरकारी नोकरीत असतानाही नियम डावलून जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह अमरावती या संस्थेत पदे घेतली। विशेष म्हणजे त्यांनी यासाठी आपल्याच वरिष्ठांची दिशाभूल केली। त्यांनी अनेक वर्षे एकीकडे सरकारी नोकरी तर दुसरीकडे बँकेचे अध्यक्ष व संचालक पद भोगले, परंतु हे सगळे होत असताना जलसंपदा विभागातील कोण्याही अधिकाऱ्याने कोठाळे व त्यांच्या संचालकांवर कारवाई केली नाही। त्यामुळे अशा दोषी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करावी अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे। याशिवाय उपोषणकर्त्यांची तक्रार ही सहकार खात्याच्या विरोधातही आहे। जिजाऊ बँकेचे संचालक पद व अध्यक्षपद भोगताना कोठाळे व त्यांच्या काही संचालकांनी मोठ्या प्रमाणात बँकेत अनिर्बंध भ्रष्टाचार केला। त्यांनी अनेकदा नियम डावलून बँकेचे कामकाज रेटले, नियमबाह्य पद्धतीने आपल्या मर्जीतील लोकांना कर्जाचे वाटप केले। आज त्यातील बरेचसे कर्ज हे बुडीत आहे। कोठाळे व त्यांच्या संचालकांनी आपल्या मर्जीतील लोकांचे नियमबाह्य कर्जे व व्याज माफ केले। मर्जीतील कर्जदारांना कमी व्याजदर तर मर्जीत नसलेल्यांना जादा दराने कर्ज वाटप केले। बँकेत अनेक प्रकारचे गैरव्यवहार करून स्वतःच्या तुंबड्या भरल्या। रिझर्व्ह बँक असो किंवा सहकार खाते या सर्वांच्या आदेशाची पायमल्ली केली। बँकेत अवैधरित्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा भरणा केला। सीईओचे पद भरताना नियम डावलले। काही खातेदारांच्या खात्यातील रक्कम अवैधरित्या संचालकांच्या खात्यात वळती केली। मर्जीत नसलेल्या कर्जदारांच्या घरांवर दिवसाढवळ्या दरोडे टाकून त्यांच्या घरातील जीवनावश्यक सामान चोरून नेले। असे एक ना अनेक प्रकारचे गैरप्रकार आणि प्रचंड भ्रष्टाचार कोठाळे यांनी केला आहे। हे सर्व पाहता या सर्व घोटाळ्याची सखोल चौकशी करून कोठाळे व त्यांच्या लुटारू संचालकांच्या विरोधात तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या उपोषणकर्त्यांनी केली आहे। दैनिक जनसंचालनने देखील सातत्याने भ्रष्टाचारी कोठाळे व त्यांच्या लुटारू संचालकांच्या विरोधात सातत्याने वृत्तमालिका प्रकाशित केली आहे। त्यांचा सर्व भ्रष्टाचार हा इत्थंभूत पुराव्यानिशी जनतेसमोर ठेवला आहे। त्यामुळे तात्काळ अशा लुटारू लोकांवर कारवाई करावी अशी मागणी देखील आम्ही या निमित्ताने करीत आहोत। विशेष गेल्या वर्षी सहकार आयुक्तांनी पुसली तोंडाला पाणी। उपोषणकर्त्यांनी आरोप केला आहे की कोठाळे यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करावी। यासाठी मागील वर्षी देखील हिवाळी अधिवेशनात उपोषण केले होते। त्यावेळीही प्रशासनात मोठी खळबळ उडाली होती, परंतु मागील वर्षी सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी आश्वासन दिले होते की जिजाऊ बँकेत होत असलेल्या गैरव्यवहारांची संपूर्ण चौकशी करण्यात येईल व दोषींवर कारवाई करण्यात येईल, परंतु अद्यापही या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात आली नाही। मागील वर्षी सहकार आयुक्तांनी आमच्या तोंडाला पाणी पुसली होती, त्यामुळे यावेळी पुन्हा आम्ही उपोषणाला सुरुवात केली आहे। आता कारवाई सुरू होईपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही असा ठाम विश्वास उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे। विद्याविश्व हॉस्पिटल, सुपर स्पेशालिटी सर्जिकल, लॅप्रोस्कोपी अँड ट्रॉमा सेंटर, लॅप्रोस्कोपी व एंडोस्कोपी शस्त्रक्रिया, ब्रेस्ट सर्जरी,